आजकाल लोक टेन्शन, स्ट्रेस आणि नकारात्मक विचारांमध्ये अडकले आहेत. पण याचंच साधं आणि सुंदर सोल्युशन आहे, जे आपण लहानपणी नकळत करायचो. आपण मोठे झालो, जबाबदाऱ्या वाढल्या आणि आनंद कुठेतरी मागेच राहिला. सध्या अनेक लोक सतत टेन्शनमध्ये, चिंतेमध्ये आणि उदास विचारांमध्ये राहतात. काही लोक तरी या गोष्टींवर मोठमोठे उपाय शोधत असतात. पण कधी विचार केलाय का, या सगळ्याचं सोल्युशन आपल्या लहानपणातच होतं. लहान मुलांचे कार्टून्स आणि बोधकथा यामध्ये फक्त मनोरंजन नसतं, तर एक चांगला पॉझिटिव्ह असा संदेश असतो. म्हणजे वाईटाचा शेवट आणि चांगुलपणाचा विजय, मैत्री, धैर्य, प्रेम, प्रामाणिकपणा आणि आशा, हे सर्व पुन्हा मनात जिवंत होतं. म्हणून आजच्या या धावपळीच्या जीवनात, स्ट्रेसच्या दुनियेत तुम्ही दिवसातून फक्त 5 ते 10 मिनिट काढून असा एखादा कार्टून किंवा बोधकथा बघा. त्यातूनच तुमचं मन हलकं होईल, चेहऱ्यावर नकळत हसू येईल आणि यातूनच तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. कधी-कधी मोठ्यांनी पुन्हा लहानपण जगलंच पाहिजेत. कारण आनंदाचं रहस्य हे कधी-कधी लहान असण्यातच दडलंय. तर तुमच्या लहानपणीचं कोणतं कार्टून किंवा बोधकथा तुम्हाला आवडते, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच पॉझिटिव्ह आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.